पंजाब आज आहे 26 जून 2025 आणि काल या ठिकाणी आम्ही सोयाबीनला औषध लावत होतो आणि या ठिकाणून हे बघा पाहू शकता आमच्या गुगळीत आम्हाला रात्री पहाटे 1 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. म्हणजे आमच्या गावालाच नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये 1 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे 26 जून 27 जूनचा हे मात्र पाऊस सर्वदूर राहणार. म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे, नांदेड जिल्ह्यात राहणार आहे, हिंगोलीकडे राहणार आहे, वाशिमकडे राहणार आहे, कळमनुरीकडे राहणार आहे, यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे, अकोला जिल्ह्यात राहणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. 2 दिवस आज उद्या देखील. त्याच्यानंतर ही परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे, जळगावकडे देखील राहणार आहे. म्हणजे आजचा पाऊस हे सर्वदूरचा राहणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये म्हणजे 26 जून ते 1 तारखेपर्यंत 1 जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे. सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे 1 तारखेपर्यंत. म्हणजे 26, 27, 28, 29, 30 आणि 1 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार. दुपारपर्यंत ऊन पडणार, दुपारच्याला लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्षात येतं. सर्वदूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात येतं. नसतं काय होतं की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडेल, सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता 26-27 म्हणजे 26-27चा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे, पंढरपूरकडे राहणार आहे, नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे. पण तिकडे असं रिमझिम राहणार, थोडे थेंब येणार आहे, जास्त नाही पडणार. पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे, धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे 5 आणि 6 तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आत्ताच अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची. म्हणजे काय झालेलं असं रावट्याची याची तयारी ठेवा कारण की 5-6 तारखेला म्हणजे पंढरपूरकडं पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास किती सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29, 30 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर 1-2 तारखेला 1-2 जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर 1 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची नियोजन तुम्ही तुमचं स्वतःचं ठरवायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाते आणि पाहू शकता हे माझं घर आहे, इथे घर आहे आणि ह्या घरापासून म्हणजे या ठिकाणून मी काल सोयाबीन अंदाज देत आहे. अचानक वातावरण बदल झालं तर उद्या एक मेसेज दिलेला आहे. पण आज आणि उद्याचा म्हणजे आज आहे 26 आणि 27चा मग आज हे पाऊस मग परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे, हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे, यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे, बुलढाण्याकडे पडणार आहे, अकोल्याकडे पडणार आहे, जालना जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे. म्हणजे हे सर्वदूरचा पाऊस आता हे पाऊस सर्वदूर राहणार आहे आणि रिमझिम स्वरूपात राहणार अंदाज आहे. आणि बीड जिल्ह्यात मध्ये असं बारीक थोडे थिंबत येणार आहे पण पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे. पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे. म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, मग सोलापूरकडं, पंढरपूरकडं मग हे पाऊस पडणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक दिला जाईल. धन्यवाद.